नमस्कार. ही स्क्रीनवर जी पत्रिका दिसते, ही पत्रिका मुलीची आहे, मानसीची. ओके. आता आपण बघूया की तिची ना महादशा काय चालू आहे. सगळ्यात आधी हिचं वृषभ लग्न आहे. इथे स्क्रीनवरती LA दिसते. LA लिहिलेलं आहे. तिथे 2 नंबर लिहिला आहे. LA इज लग्न. ती जन्मली तेव्हा पूर्व दिशेला वृषभ रास होती. तर त्याला लग्न म्हणतात. तर आता तिची महादशा बघूया की कोणती महादशा चालू आहे. दशेमध्ये गेलो आणि आत्ता राहूची महादशा चालू आहे. राहूमध्ये सध्या 28 जानेवारी 2024पासून 15 ऑगस्ट 2026पर्यंत बुधाची दशा चालू आहे. राहूमध्ये बुध. आता बघूया की राहू कुठे बसला आहे. चतुर्थ स्थानात बसलेला आहे. सर्व काही आहे आणि सर्व काही नाही अशी अवस्था. आणि बुधाचं दोघांचं नक्षत्र बघूया आता. राहू पूर्वा फाल्गुनी शुक्राच्या नक्षत्रात आणि बुध पण शुक्राच्याच नक्षत्रात आहे. बुधाच्या नक्षत्रात शनी आहे. ठीक आहे. तर शुक्राचं नक्षत्र व्हायब्रेट आहे. शुक्र पत्रिकेमध्ये लग्नेश पण आहे, षष्ठेश पण आहे आणि शुक्र 10व्या घरात बसलेला आहे शनीच्या राशीमध्ये. 6वं घर व्हायब्रेट झालेलं आहे. याचा अर्थ शुक्र म्हणजे 2 नंबरची रास आणि 7 नंबरची राशी. तर 6वं घर जिथे 8 नंबर लिहिलं आहे त्याला विवाहस्थान म्हणतात. ते 7 नंबरचं घर असतं. जे नंबर लिहिले आहेत त्या राशी असतात. तर विवाहस्थानपासून व्ययस्थान 12वं स्थान शुक्राची रास आलेली आहे. ते व्हायब्रेट झालेलं आहे. कोणत्याही घरापासून जेव्हा 12वं स्थान व्हायब्रेट होतं तेव्हा त्याचा लॉस होतो. तर जिथपर्यंत ही बुधाची दशा संपत नाही तिथपर्यंत यश मिळणार नाही. आता हिच्या पत्रिकेत मंगळ जो पतीचा कारक मानला जातो ग्रह, त्याच्याबरोबर गुरु आहे. मंगळ गुरु एकत्र असल्यामुळे लक किंवा नशिबाची साथ मिळते. ही साथ अशीच मिळाली की त्यांचं लग्न नाही झालं. लग्न झालं असतं तर ते तुटलं असतं. कारण 6वं घर व्हायब्रेट झालं ना, तर ते 6वं स्थान लॉस सांगतं, विवाहाचा लॉस दाखवतं. तर नशीब चांगलं आहे की लग्न झालं नाही. ऑगस्ट नंतर जशी ही बुधाची दशा संपेल तसं गुरु पण त्या दरम्यान मला वाटतं जून मिडच्या नंतर गुरु पण कर्क राशीत जाईल, जो विवाहस्थानाला बघेल. तर ओव्हरऑल पिरियडचा विचार केला ना तर जुलैनंतर लग्न होण्यासाठी चांगला पिरियड आहे हा. त्याच्या आधी तर यश दिसत नाही आहे, कारण विवाहाचं व्ययस्थान व्हायब्रेट झालेलं आहे. जर 6वं स्थान जेव्हा व्हायब्रेट होतं तेव्हा जर लग्न झालं तर ते टिकत नाही. एक तर त्या दशेमध्ये लग्नच नाही होत. त्यानं जर झालं तर ते टिकत नाही. त्यामुळे ते 2026च्या जुलैनंतर योग दिसतो आहे चांगला व्हायचा. आता मुलाची पत्रिका बघूया. मुलाची पत्रिका. मुलाचं नाव आहे करण. आता त्याच्या पत्रिकेचा विचार केला तर त्याची शनीची दशा चालू आहे वाटतं. दशा शनीची चालू आहे आणि शनीमध्ये राहू चालू आहे त्याचा. शनीमध्ये राहू 5 मार्च 2026पर्यंत. आता अशी घटना का घडली? कारण शनी आहे ना, शनीपासून राहू आहे. राहू हे दोघे जे आहेत ना, ते राहूवरती मंगळाची दृष्टी आहे आणि मंगळ 6वा लॉर्ड आहे. दोन्हीकडनं तेच दाखवतं की दोघांच्या पत्रिकेत 6वं स्थान व्हायब्रेट झालेलं आहे. त्याच्यामुळे लग्न जमून 1 वर्ष थांबलं. का थांबायला लागलं आहे? तर काहीतरी गुरुची साथ आहे. ती मुलीच्या पत्रिकेतसुद्धा मंगळाबरोबर गुरु होता. कारण मुलीसाठी मंगळ हा नवऱ्याचा कारक आहे आणि पुरुषासाठी शुक्र हा पत्नीचा कारक आहे. याच्या पत्रिकेत शुक्र गुरुबरोबर आहे. त्याच्यामुळे एक साथ मिळाली नशिबाची की हे थांबलं. पण याच्या पत्रिकेत एक बारीक विचार केला ना तर शुक्र 3rd हाऊसमध्ये आहे आणि तिथे मंगळ पण आहे, नेपच्यून पण आहे, हर्षल पण आहे. तर याची जरा चौकशी करावी. जर याच्याशीच लग्न करायचं असेल ना तर चौकशी करावी. शेजाऱ्या नेबरबरोबरच कधी अफेअर नाही झालं ना, कारण ते जर एक घाणेरडा योग दाखवतो आहे. शुक्र हर्षल, शुक्र नेपच्यूनचं. शुक्र नेपच्यून हा योग जरा खराब योग आहे. तो सेक्स लाईफमध्ये ना एक सस्पेन्स दाखवतो काहीतरी. तर ती चौकशी करावी आणि जुलैनंतरच योग दिसतो आहे लग्नाचा. तर याच्याशी होईल का कोणाशी होईल असं कोणी सांगू नाही शकत. पण झालं तर काय होईल किंवा का नाही होत या घटना आपण पत्रिकेतून सांगू शकतो की हे का नाही 1 वर्षापासून का स्थगित होतं. कारण 6वं स्थान व्हायब्रेट आहे. त्याच्यामुळे जुलै मिड किंवा जुलैनंतरच लग्नाची पुढची बोलणी करावीत.
आणि या मुलाची जी सांगितली चौकशी करावी. याच्या चतुर्थात केतू आहे, तर घरामध्ये त्याला निगेटिव्ह एनर्जी जाणवेल त्याला. आणि त्याचा पिरियड स्वतःचा चांगला नाही आहे. शनीमध्ये राहूची दशा आहे, ती चांगली नाही आहे. आणि याच्या संतती स्थानामध्ये शनी आहे. त्या शनीची तिसरी दृष्टी विवाह स्थानावर आहे आणि त्याचीच महादशा आहे. त्याच्यामुळे तो डिले करतो गोष्टींना. आणि शनीची तिसऱ्या दृष्टी जिथेही पडते ना, ती कामं त्या व्यक्तीला स्वतः पुढाकार घेऊन करायला लागतात. या मुलाने पुढाकार घेऊन केलं तरच होईल, नाही तर नाही होणार हे लग्न. पण मुलीच्या पत्रिकेत सुद्धा ऑगस्टनंतर योग दाखवते लग्नाचा आणि होईल तिचं चांगलं होईल. तिचा नवरा जो असेल तो नोकरी करणार पाहिजे मुलीचा. तर तुम्ही मुलीच्या साईडने मला आलात दाखवायला म्हणून मी मुलीच्या पत्रिकेचं जास्त सांगतो तुम्हाला. आता मुलीची पत्रिका आहे मानसी, ती ओपन करतो मी. तिचा विवाहाचा योग जो आहे ना तो ऑगस्टनंतर आहे चांगला. तिचा नवरा जो असेल ना तो नोकरी करणारा असावा, नोकरी. आणि केतू आला तिथे ना, तर तो व्यक्ती ना काय म्हणतात त्याला स्वतःला काय हे नसणार, म्हणजे फील गुड करणारा नेचर नसणार. तो स्वतःच्या धुंदीत राहणारी व्यक्ती असेल, पण तो नोकरी करणारा असावा, हे असं पत्रिकेतनं दिसतंय. त्याच्यामुळे जे काय निर्णय आहेत ते नंतर घ्यावेत, जुलै मिड नंतर. तेव्हा एक योग तो खरं 6वं घराचा जो योग चालू आहे तो संपेल तेव्हा दोघांच्याही पत्रिकेमध्ये.